पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी कळते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताचं त्या आपल्या गोपाळावरती किती प्रेम होतं या ठिकाणी महाराज म्हणतात. देवानं काय केलं, त्यांची उष्टावळ खाल्ली बर का महाराज. एक असतं बघा उष्ट आणि एक असते उष्टावळ. उष्ट म्हणजे काय, आपण जेवल्यावर ताटात जे शिल्लक राहतं त्याला उष्ट असं म्हणतात. आणि आपण जेवताना आपल्या मुखातून जे असं खाली गळून पडतं त्याला उष्टावळ असं म्हणतात. ती देवानं खाल्ली महाराज. खाय त्यांची उष्टावळी. बरं नेमकं असं ते गोपाळ काय करायचे महाराज. तुकोबाराय म्हणतात करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. त्यांनी फक्त एकच साधना केली, ती म्हणजे याने देवात अशा प्रकारे नामचिंतन केलं महाराज. भगवंतानी पुढं अनेक प्रकारचे खेळ खेळले, त्यामधला हा एक. आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई. आणि असे ते गोपाळ, त्यांच्यासाठी देवानं काय केलं, एके ठाई काला तुका मने भाविकाला करीती नावाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. विठ्ठल विठ्ठल. सुंदर अशा प्रकारचं हे आयोजन आपला सप्ताह या ठिकाणी. आज याची ही सांगता. सप्ताहाची सांगता म्हणलं की मग काल्याचं कीर्तन. काला म्हणजे काय आहे, काला म्हणजे पूर्णता. ऐका, जसं आपण एखादं मंदिर बांधतो ना बाबा, मंदिर कधी पूर्ण होत आहे, देवाची कामा करसू परमगंगेसी सिंधू प्रवेश का सुवर्ण शुद्धी कसू 16 जैसा. आमचे माऊली म्हणले ना, जोपर्यंत कळस बसत नाही मंदिरावरती मंदिर पूर्ण होत नाही. तसं या ठिकाणी काल्याचं कीर्तन म्हणजे ही सप्ताहाची सांगता. विठाला विठाला. काल्याचे काही प्रकार पाडले संतांनी. जीव ब्रह्मैक्य काला असा एक काला आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने दुसरा एक काला आहे. लाही आणि दही त्याच एकत्रीकरण असा एक काला आहे. काल्याचं कीर्तन म्हणलं की याला असा एक नियम आहे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे. आजचा कीर्तनकार जो आहे ना तो बांधलेला असतो बरं का महाराजी. त्याला बंधन आहे. पहिला दिवस, 7वा दिवस आणि काला. यांना कुणीकडे असं फिरता येत नाही. ह्यांना कसं आहे, एक बंधन आहे बघा. आजचं बंधन काय आहे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखिता हे. देवानं रांगतानी आणि गाई राखताना जे काही जे लीला केल्या त्याचं इथं उच्चारण करावं. काय करावं, उच्चारण बरं का शेषरावजी, आचरण नाही करायचं. कारण याची कथा कशी आहे ऐका, जर करसाल आचरण तर मग काय खरं नाही बघा. मग आणि पुन्हा म्हणताल ती कथाकारच म्हणली होते हो, नाही का. याची कथा अत्यंत बरं का महाराज अवघड आहे बघा. यानं काय केलं, गिरी गोवर्धन उचललं. आपल्याला होतंय का उचलणं. ते आमच्या भाऊच्या घरापुढं अशी मोठी थपी बघा पोत्याची, 100 किलोचे म्हणे, 120 किलोचे ते कट्टे येत. आमच्याकडे ते कट्टा बुडला महाराज, ते पोत बुडलं, कट्टा आला आपल्याकडं 60 किलोचा कट्टा बघा. ते त्याला बी कणत आहे, ते बी उचलणं होत नाही, नाही का. तुमच्याकडचे लोक भाग्यवान आहेत. नेमके खाता काय हो ऐका. आता ते बुडले महाराज, ते कुंटलचा कट्टा. यानं काय केलं, गोवर्धन पर्वतीने असा उचलला. गोवर्धन
गिरीधारी हे देवाचं नाव आहे बघा. त्यानं तो पर्वत उचलला महाराज. आपल्या ताकद आहे का? तुम्हाला हे उच्चारावे सांगतोय, आचरावे सांगत नाही. त्याला 16,108 बायका होत्या. आपल्याला एकच आहे तर तिनं आपल्या फासोड्या उड्या पाडल्या. हा, तिनं आपल्याला खालतं वरतं कळलं आपल्याला. दुसरी केल्यावर कसं होईल? त्याच्या किती होत्या? 16,000. बोला कीर्तनामध्ये किती होत्या? 16,108. ऐका, त्याची कथा विचित्र आहे बरं का. त्याचं आपण फक्त काय करावं? केले देवी गोकुळी चरित्र ते उच्चारावे. या ठिकाणी असा हा दंडक आहे आज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी सर्वांची सुंदर अशी साथसंगत आहे. सर्व आमचे गायनाचार्य, इकडे आमचे परमेश्वरजी भाऊ असतील, सर्व ठिकाणी आयोजक, नियोजक, संयोजक. आता काही सर्वांचं नाव उल्लेख करत नाही बरं का, आपल्याकडे वेळ अत्यंत कमी. बघा, एक तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसे प्राप्त झाली, एक तास उरला संतोषरायासी. एका तासात आपल्याला सर्व उरकायचंय बरं का. ऐका, मथुरेत असा एक राजा आहे, त्याचं नाव उग्रसेन. याचा मुलगा महाराज खूप दुष्ट आहे बघा, कंस नावाचा मुलगा याला. आणि हा जो कंस आहे ना, यानं काय केलं, यानं आपल्या बापाला टाकलं बंदी शाळेमध्ये. स्वतः राजा बनला. त्याला एक बहीण होती, तिचं नाव होतं देवकी, नाही का. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाले. ऐका, काय झालं महाराज? हा स्वतः रथ हाकत आहे आणि तेवढ्यामध्ये ऐका, आकाशीची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वधील तुझसे. ऐकोनी मानसे क्रोधावला. आणि मग त्यानं काय केलं महाराजजी? घेऊन या खडक माराया धावला, घेऊन या खडक माराया धावला. निघाला महाराज हा आपली जी बहीण आहे तिला मारण्यासाठी. आणि मग याचा हात पकडला त्या वसुदेव. वसुदेव त्याला म्हणतात, अरे कंसा, तुझा वैरी कोण आहे? हिचा आठवा, ही नाही ना, मग तू हिला मारू नको म्हणे. मी तुला हिचे सर्व मुलं अशा प्रकारे आणून देतो. पुढे या ठिकाणी काय केलं महाराज? सहाही मारीत दुराचारी. यानं त्याचे एक नाही, दोन नाही, 6 मुलं मारले. आता आला महाराज नंबर आमच्या भगवंताचा, 8व्याचा. आता कारण थोडी धावती वगैरे. आज कोणती गाडी आपली? कोणती एक्सप्रेस? वंदे भारत एक्सप्रेस. आता हे पॅसेंजर नको बरं का. आणि मग काय झालं या ठिकाणी? देवाने इथं पुढे अवतार घेतला. त्या कारागृहामध्ये प्रश्न पडला महाराज त्या देवकीला, वसुदेवाला. जणी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल. अरे हा मारेल म्हणजे माझ्या बाळाला. आमचे देव त्यांना म्हणतात, पिताजी मला इथून उचला आणि घेऊन चला नंदाच्या घरा. देव त्यांना म्हणतो, पिताजी काय करा, मनसी असे रक्ष पाळ, मोहिले सकळ नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मरणे उचला म्हणे मला इथून. मग काय उचलीला कमळापती, माईची बंधनी गळती. यांच्या पायात जे काही जे बड्या होत्या ना त्या गळून पडल्या. निघाले महाराज पुढं. पुढं काय झालं? ऊर चढला अचाट, त्या सीला विलांगुश. आणि इकडं मात्र या ठिकाणी असा नंद उत्सव सुरू होतो बघा. नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाता लादो महामनः, आहूय विप्राण वेदज्ञा नातः सुचिरलंकृतः. नंदाच्या घरी जन्माला कोण आलं? ऐका,
नंदस्तु आत्मज उत्पन्ने ज्यात आल्हाद, ज्यात म्हणजे जन्माला आला आल्हाद, आल्हाद म्हणजे आनंद. देव कसा आहे? आनंद स्वरूप आहे. नंद गया नंद भयो जय कन्हैया लाल के, नंद गया नंद भयो जय कन्हैया लाल के. कृष्णाचा अवतार आनंद करीबी बरोबर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. सर्वांना अशा प्रकारे आनंद सानंद आहे महाराज. किती आनंद आहे, अंत पार नाही लेखा. त्याचा आपल्याला मोजमाप करता येत नाही त्या आनंदाचं बरं का. एवढा आनंद आहे महाराज सर्वांना अशा प्रकारे. आणि मग सर्वांना अशा प्रकारे ते समाचार कळाला. मग तिचे गवळ आहेत ना, गवळण म्हणती वा म्हणती गवळण निघा, म्हणती वा म्हणती गवळण निघा. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. आणि मग या ठिकाणी सर्व अशा प्रकारे तो आनंदच आनंद आहे त्या गोकुळामध्ये. आणि इकडं मात्र ह्या कंसानं अशी एक बैठक बोलवली आपल्या मंत्री लोकांची. आणि म्हणे त्या बालकाला जो कोणी मारीन त्याला म्हणे आपलं अर्ध राज्य देतो म्हणे. त्यात एक बाई उठली बरं का साहेब, तिचं नाव होतं पूतना मावशी. महिलांचा नंबर कुठेही पुढं साहेब बरं का बाबा. बस चालक बोला की, विमान चालक, जहाज चालक, बँकेत, कीर्तनामध्ये खाली नाही हो, इथं म्हणतोय मी. काही दिवसांना अशी अवस्था येईल बघा. आपण लोकांना नाही का, ताई खूप छान, खूप सुंदर, घरी बसायचं रूम मध्ये
आणि फक्त काय करायचं, कमेंट वाचायच्या, कमेंट करायच्या. इकडं ही महिला, कीर्तनात ही महिला, सर्वत्र महिला. आणि सरकार काय यांच्यावरती प्रसन्न आहे हो. त्यानं महाराज यांच्या करता काढलं लाडकी बहीण. तसं साहेब आता आपल्या करताही काढा म्हणतो एखादा लाडका महाराज. काढेल का हो कोणी? नाही काढणार. महिला महाराज कुठंही पुढं बर का. या ठिकाणी ती महिला उठली, तिचं नाव आहे पूतना. आणि पूतना म्हणली, अरे कंसा काय चिंता करतोस, त्या बालकाला म्हणे मी मारते म्हणे. आणि निघाली महाराज ही पूतना. नामा म्हणे आली नंदाची आघरा, स्वरूप सुंदरा देवांग. सुंदर तिनं असा वेश धारण केला, तिनं असा सुंदर असा महाराज शृंगार केला बरं का त्या पूतनेनं आपल्या अंगावरती काय काय घातलं होतं ऐकायचं तुम्हाला. नेसले ग शालू पैठणीचा, तिच्या अंगावर एवढं होतं बघा. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण, कमरेला कंबर पठार, नागात नत घालोणी सगळा थाटमाट करुणी, सगळा थाटमाट करुणी. आता आहे का एवढं? आता आहे का हो महिला मंडळ? ते आता ते कंबर पटाय कोणीकडे पडला सांदीला नाही का, ते सर्वच गेलं बघा. आताच्या महिला असं आपल्या हातामध्ये त्या बांगड्या पण घालत नाही महाराज. त्या काय घालत्या माहिती का, ते असं एकच असतं बघा. ते असं त्याचं नाव काय असतं, ते न वाजतय न काय होतय, काय असते ते यांना बरं माहिती आहे. ते गोठ म्हणजे कसं माहितीये का, नो चिकचिक नो झिकझिक. ते वाजत नाही काय नाही, आपलं ते मौन असतंय मौन. सर्व आमचं बदललं बघा आजकाल. आता आमच्या महिला आजकाल डोक्यावरती पदर पण घेत नाही. नका नका आता घेऊ नका, राहू दे, आता घेऊ राहिले. आता सर्व बदललं बघा. आपलं राहणं बदललं, पोशाख बदलला, सर्व काही बरं का बदललं साहेब. आणि ही पूतना जी आहे ना, तिनं असा हा शृंगार केलेला आहे. आणि आली महाराज स्वरूप सुंदरा देवांगना, अशी अप्सरा बनली ती पूतना. आणि तिथं आली त्या वाड्या नंदाच्या. आणि या ठिकाणी सर्वत्र असा आनंदच आनंद आहे नाही का. यशोदा म्हणली, बाई तू कोण आहेस नेमकं, नेमका तुझा परिचय दे म्हणली, तू कोण आहेस. पूतना म्हणली, बाई मी तुझ्या लई जवळची आहे, तू मला ओळखत नाहीस म्हणे. मी तुझ्या मावशीच्या मावशीच्या फलानीच्या 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 फलानीच्या, ते बस करायचे का, फलानीच्या फलानीची आहे. यशोदेला चक्कर आली हो. यशोदा म्हणली, बाई असतील कुणी जवळची, जा माय म्हणे बघ माझ्या लेकाला जाऊन मध्ये. आत आली ती पूतना. देव म्हणतो, अरे ही तर कशाला आली म्हणे, हे पूतनाग्रह. हिनं असं आपल्या स्तनामध्ये असं विष घेतलेलं आहे पूतनेनं. आणि देवानं आपले डोळे बंद केले बरं का. देव म्हणले, अरे मी इथं माखन मिश्री हे खायला आलो म्हणले, आणि हे काय म्हणे असले विष. आणि याने ध्यान केलं म्हणून शंकराचं, नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले असं ध्यान केलं आमच्या भगवंताने शंकराचं. आणि या ठिकाणी पुढं ती पूतना जी आहे तिनं असं देवाला उचललं महाराज. आणि ती त्यांना आपलं स्तनपान करू लागली. याचा नियम कसा आहे, याला जन जे काही जे दिलं ते बरं का महाराज घेतो बघा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति, याचा नियम असा आहे. आणि यानं त्या ठिकाणी त्या स्त्रीचं स्तनपान आरंभ केलं. पहिलं देवानं काय केलं, स्तनपान केलं. नंतर देवानं ह्या पूतनेचा प्राण अशा प्रकारे अवरुद्ध करायला सुरुवात केली. ती मोठ्यानाशी ओरडली, सा मुंच मुंचाल ती प्रभाशिनी.
निष्पिड्यमाना खिल जीवमर्मणी. मुंच म्हणजे सोड. अरे सोड, अरे सोड, सोड 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 दे असं म्हणते महाराज ती पुतना. आमचे कृष्णजी म्हणले देवीजी आपण एक तर पहिलं कोणाला पकडत नाही, आणि जर कोणाला पकडलं ना त्याचा पुन्हा उद्धारच करतो म्हणे, त्याला सोडत नाही म्हणे असं मोकळं. आणि या ठिकाणी पुढं ती धाव सुटली महाराज. अशी मोठ्यानं अशा प्रकारे पुतना अशी पडत आहे, आणि त्या ठिकाणी जोरात पुढे अशी आपटली अशी कथा येते भगवान. हिच्या पडण्यानं म्हणतात अनेक असे वृक्ष जे आहेत ना चकनाचूर झाले. त्या ठिकाणी पुढे इथं देवाला खाली घेतलं महाराज. हिच्या अंगावरून त्या गोपाळ लोकांनी, आणि हिचा पुढे यांनी अंत्यसंस्कार केला या पुतणेचा. पूतना बाल घातिनी राक्षसी रुधिराशना जिघांसयापि हरये स्तनम दत्वा सद्गतीम. शुकदेवजी म्हणतात जी पुतना देवाला मारण्याकरता आली होती, देवाना तिला काय दिलं आहे का? तुवा सनकाधिकासी निमाने सायुज्य संरसू दिदला पुतने जी विषाची स्तनपाने मारू आली. देव एवढा कृपाळू आहे, देव असा एवढा उदार आहे का? यानं काय केलं? जी स्त्री याला मारण्यासाठी आली होती महाराज, यानं तिला आपला मोक्ष दिला. सायुज्य नावाचा जो मोठा होता याचं नाव ठेवलं बलाभिक्या तो बलराम, आणि जो लहान होता ना त्याचं नाव ठेवलं महाराज कृष्ण. त्या गर्गाचार्यजी महाराजांनी. आता आमचा देव महाराज रांगू लागला. देव कसा रांगतो महाराज? रे रांगत रंगने देवाचं रांगणं हे विशेष आहे बरं का. देव कसा रांगतोय का? तळवे तळ हात टेकित रांगत. देव असा रांगतोय महाराज डाव्या गुडघ्या. एका ठिकाणी माझी कथा होती बघा जिंतूर शहरामध्ये. तिथं मी असं सांगितलं कथेमध्ये, देव रांगू लागला डाव्या गुडघ्यानं. तिथे एक म्हातारी मला म्हणते महाराज अहो याच्यामध्ये काय नवल आहे? काय झालं? आमचं पप्प्या पण पहिलं असंच रांगायचं. मी म्हणलं आजी तुमचं कुठं ते शेंबड पप्प्यान माझा कुठं देव? तुमच्या पप्प्याचं नाव घेतल्यावरती मोक्ष मिळतो का बरं? देवाचं नाव घेतल्यावरती घेताना घेताना विठोबाचे पर्वत जन्म कर्मशमे दिव्य. देवाचे जन्म एक दिव्य आहे, आणि याचं कर्म सुद्धा आहे दिव्य आहे बरं का महाराजजी. म्हणून आपण त्याचं काय करायचं आहे? नाव घ्यायचं आहे त्या देवाचं. आपण आपल्या मुखानं आपलं पाप नष्ट होतंय, आपलं जन्मन आणि मरण हे पूर्णपणे संपत. तळवे तळ हात टेकी डाव्या गुडघ्यानी रांगत. या ठिकाणी देवात अशा रांगू लागला. आणि पुढं याचे काही मित्र बनले बघा, ते बालगोपाळ. आता हा गडी म्हणजे कसा? आमच्या अनिल भाऊ सारखा मस्त एकदम असा दष्टपुष्ट हा बाबा कृष्ण. आणि गोपाळ कसे? नको नको ते पुन्हा आपल्याला या गावाला यायचं कामच नाही. गोपाळ असे होते बरं का, माईच्या दांड्यासारखे, अगरबत्ती छाप. देव म्हणला अरे गोपाळांनो तुम्ही असे कसे रे? वळले वळले. गोपाळ म्हणले देवा तुझं लय मस्त आहे राव. म्हणले तुझ्या घरी लय बरं आहे, 9 लाख गाई, आणि तू पुन्हा एकुलता एक. आई वडिलांना
साळ दूध दही तूप लोणी तुलाच. तुमचं कसं आहे गोपाळांनो, आमचं आहे थोडं फार, पण ते आम्हाला देवा खायला नसतंय म्हणे, मग ते आम्हाला पाहायला असते. देव म्हणला मग काही काळजी करू नका, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी रे म्हणाल तो वरी. हळूहळू चाला कोणी कोणासीन बोला, फक्त माझ्या मागे मागे चालायचं, जे मी सांगितलं ते ऐकायचं, तसं करायचं म्हणे. आणि मग या ठिकाणी देवानं असं एक मंडळ बनवलं बघा, असं नाव ठेवलं अखिल भारतीय चौर्य प्रसार प्रचार विद्या मंडळ. काय नाव? मी जर सांगितलं ना कीर्तनाचं आखं पाकिट तुम्हालाच. असं यांचं मंडळ बरं का तयार झालं. याचं काम काय महाराज, आज ह्या गोपीच्या घरी चोरी, उद्या त्या गोपीच्या घरी चोरी. महाराज देव आता इथं अशा प्रकारे चोऱ्या करू लागला. आणि मग तेव्हा त्या गोपिका येतात नाही का देवाच्या घरी गारणा घेऊ. यशोदे कृष्णासी सांगावे गोकुळी राहावे का जावे, तिसरी आली धावणी याने बाई, काय केली करणी पतीची दाढी माझी बेनी, दोन्हीसी काट देवो काटबाई कोणाशी सुनेना, यशोदे वाळत झाला गवळण आली म्हणे त्यांच्या अंगणामध्ये. आणि ती म्हणते यशोदे ए यशोदे ये बाहेर. आणि यशोदा बाहेर. काय गोपी का ओरडतेस नेमका असं केव्हाच्यानं? अगं बघ ना म्हणे तुझा लाडका कृष्ण त्यानं काय केलंय, काय केलंय माय सांग बर. तिसरी आली धावणी याने बाई, काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी, दोहीशी गाठ देवोनी. हा काय झालं, एके दिवशी माझ्या घरी आला, रात्रीची वेळ आहे, माझे मालक आणि मी असा आम्ही दोघ जण एका बाजवरती असं झोपलो होतो म्हणे गोपिका यशोदे. आणि यानं काय केलं, यानं येऊन माझ्या वेणीची आणि माझ्या मालकाच्या दाढीची गाठ मारली. आणि हा पसार झाला, निघून गेला. प्रातःकाळ झाला. आणि जेव्हा माझे मालक उठले दूध काढायला गाईचं, तेव्हा त्यांना असा जोरात झटका बसला. आणि ते मलाच लागले भांडायला. काय गृहमंत्रीजी आतापर्यंत नाही ना, आता हे आठवायले का ह्या वयामध्ये? माझे मालक मला म्हणतात हे काय केलंस, अशी गाठ नेमकी का मारलीस? मी त्यांना म्हणते तुम्ही का गाठ मारली, आणि ते मला म्हणतात तू का मारलीस. दोघाचं काही भांडण मिटना गेलं. आणि मग आम्ही शोध लावला की हे नेमकं कोणी केलं असेल. आमच्या लक्षात आलं की हे तुझा कृष्णच असं हे करू शकतो. आणि मग याच्याकडं आम्ही आलो दोघ जण. एक तर पहिली गोष्ट हा मान्यच करत नव्हता, आणि पुन्हा ह्याने कसं बस मान्य केलं यशोदे. पण याची आट ऐक आता. हा म्हणला मी तुमच्या लग्नाच्या वेळेस नव्हतो म्हणे, तुम्ही आता दोघं पती पत्नी यायचं माझ्या पाया पडायचं. आणि बाई आम्ही ह्याच्या दोघ जण पती पत्नी पाया पडलो. आणि यानं नुसता असा स्पर्श केला त्या गाठीला, लगेच गाठ सुटली. हा तुझा कृष्ण असा आहे म्हणे, काय काय करतो म्हणे, याचं तुला काय सांगायचंय. मरकान भूषण चिन्हाती भांडम दिनती द्रव्यालावे सगृह कृपितो यात्युपक्रोश पोकान. अगं यशोदे हा नुसतं माखन मिश्री दही दूध चोरी करत नाही म्हणे, हा तर खातोच खातो. बरं खाऊ दे यानं.
तुझा लेख काय ना आमचा लेख काय, हा एकटा खात नाही म्हणे, याच्या सोबत हा भले गोपाळ घेऊन येतो. आणि एवढ्यावर हा थांबत नाही म्हणे यशोदे, हा जवळच्या माकडांना बोलवतो. मरकान भूषण विभजती सचिन्नाती भांडम भिनत्ती. आणि शेवटी ऐक म्हणे, ते भांड घेतो हा असं जोरात आपटतो म्हणे दगडावरती आणि भांड फोडतो म्हणे. यशोदे तुला असं काय सांगायचंय पराक्रम. यशोदा म्हणली, अरे कृष्णा हे काय मी ऐकायले असं. कृष्ण आपल्या आईला म्हणतो, नाही का आई तू यांचं काय ऐकू नको, ह्या गोपिका कशा येतात, हा एक नंबरचा म्हणे लबाड गोपिका. ऐकूनच ऐकून ते काय मान्य करत नाही कृष्ण. आणि गोपिका मात्र गाराने सांगायचं काही बंद होत नाही. आणि मग त्या ठिकाणी ती यशोदा जी आहे ना, ती त्या गोपिकांना म्हणते, गोपिकांनो अगं माझ्या घरी काय कमी आहे, माझ्या घरी 9 लाख गायी म्हणे. गोपिकांनो माझा एकुलता एक लेक, 9 केले 6 केले, खूप प्रयत्न केले म्हणे, आता आम्हाला झाला कसा बसा, तर तुम्ही याला त्रास देऊ ना गोपिकांना. गोपिका म्हणतात, बाई तुझा लेख लई गुणाचा आहे. यशोदा म्हणते, असं नका म्हणू म्हणे, माझा लेख कसा आहे ऐका. बाळ सगुण गुणाचे बाळ दिसती गोशीर. यशोदा काय म्हणते आपल्या लेखात, काय सांगता सुंदर छान. टाळी टाळी वाजव जरा जोरात हो यांच्या करता एकदा. काय म्हणते यशोदा, गोपिकांनो माझा लेख कसा आहे, सावळागीची म्हणा माझा गवळणीत खेळे राजा. तुम्ही वड्या ढाल कशाक काय सांगता. माय आपल्या लेकाला माझा सोन्या म्हणते, माझा वाघ म्हणते. एक आई आपला असं घरामध्ये स्वयंपाक करत असते आणि तिचा जो आहे ना वाघ, कोण बोलत चला, तिचा वाघ असा अंगणामध्ये बसलेला आहे, असा मांडी घालून. आई घरामध्ये आहे, तिचा वाघ अंगणामध्ये आहे. वाघाच्या पुढे अशी वाटी आहे, वाटीमध्ये दूध आहे, दुधामध्ये भाकरीचा काला आहे. आणि आई आतून म्हणते, माझा वाघ, माझा सोन्या, माझं छकुल. आणि तिथं काय होतं माहिती का, तिथं येतं कुत्र. काय येत इकडे येतंय का, येतंय. वाघापुढं इथं कुत्र आलं, कुत्र. वाघानं त्याला काही केलं नाही बघा. कुत्र्यानं काय केलं, पहिला वाटीतला काला पार केला. वाघ त्याला म्हणतय यू यू, त्याला वाघ काही करीत नाही. पहिलं काय केलं यानं, वाटीतला काला पार केला. नंतर यानं काय केलं, या कुत्र्यानं वाघाचे हात चाटले. कोणाचे, वाघाचे हो. आणि नंतर कुत्र वाघाचं तोंड चाटून अशा प्रकारे कुत्र पसार. आणि आई आतून म्हणते, माझा वाघ, माझा सोन्या. बाई तुझा वाघ आहे म्हण, वाघापाशी कुत्र आलं कसं, कसं आलं. हे आईचं आपल्या मुलावरचं वात्सल्य प्रेम आहे.
लेकरू किती महाराज शिमडा असू द्या, नक्क असू द्या, ओठ असू द्या, खुळ असू द्या, मुक असू द्या, जगात अशी कोणतीच माई नाही बर का की जिला आपलं लेकरू जड होत. आईसी कर्म याची जाती, आईसी कर्म याची जाती, करीला भाव विना प्रीती. माय जी असली ना तिचं आपल्या लेकावर असं प्रेम असतं बघा. कोणत्याच माईला आपला लेक जड नसतोय का, असं हे माईचं वात्सल्य आहे महाराज. आणि मग जेव्हा याच्या घोड्या लईच वाढल्या ना महाराज, ऐसी ऐकता गाराने यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा खोडी दे टाकूनी, एका जनार्दनी प्राणतयासी आवरे ना. यशोदे गा बाळ तुझा ताना, यशोदे बाळ तुझा काळजी करू नका, आज आरामच आहे. घरा बसला तरी काय अडचण नाही, 2 दिवस आरामच आहे बरं का महाराजी. त्या ठिकाणी बोलत अशा प्रकारे देवाच्या खोड्या वाढल्या महाराज. आणि मग ती यशोदा आपल्या बाळाला म्हणते, उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना, गोधने गोधने सारायाचा तू शारंग गाई वळायला. छोटी छोटी गैया छोटी छोटी ग्वाल, छोट समीर मदन गोपाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, छोट समीर मदन गोपाल. अशा प्रकारे महाराज देव आता निघाला महाराज काही साऱ्या वनामध्ये. आणि त्या ठिकाणी देवानं काय केलं, गोचारण लीला केली. आणि या भगवंतानं अनेक प्रकारचे खेळ खेळले, हामा हामा हुतुतू चेलू फळी, अनेक देवानं खेळ खेळले. मग शेवटी गोपाळ देवाला म्हणतात, अरे देवा कवर खेळायचं म्हणे, काय का नाही काही, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे का काय कीर्तनाचे सुख, खेळायचे. गोपाळांनो जा म्हणे, आपली आपली सिदुरी घेऊन या, काम सारोनी सकळ. गोपाळ त्या ठिकाणी ती आपली आपली जे काही शिदोरी आहे तिथं ते घेऊन आले महाराज ठिकाणी. आणि गोलाकार सर्व असे बसले, त्यांच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे. या ठिकाणी या प्रसंगाचं आमचे शुकाचार्य वर्णन करता महाराज. बिबलद वेणुं जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे, वामे पाणोमसृण कवलं तत्फलानिंगुलीषु, तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो आसयन्नर्मभिस्महि, स्वर्गे लोके निशति बुभुजे यज्ञभोग बालके. गोपाल कृष्ण भगवान. या ठिकाणी भगवान परमात्मा
नामा जो आहे ना त्या गोपाळांना महाराज ते जे ना ते प्रसाद वाटताना नाही का देव कशा प्रकारे त्यांची डोळी खातो या ठिकाणी असं वर्णन केलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पाहते गोवळे आहा या ठिकाणी देव त्यांची उष्टावळ खातो त्या गोपाळांची आहे का नेमकं त्याने असं काय केलं बाबा करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान गोपाळ कसे आहेत महाराज गोपाळ जर आपण त्यांना पाहितलं अनफळ आहेत अशिक्षित आहेत ते गोपाळ त्यांना काही येत नाही फक्त त्यांना एकच येतं महाराज ते म्हणजे भगवंताचं अखंड अशा प्रकारे नामचिंतन करणं त्याने ही साधना केली जीवनामध्ये गोपाळांनी आहे का आणि मग काय झालं पाहता गोवळी आहे त्यांची उष्टावळी करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान यांच्या सोबत देवानं जेव्हा ते खेळ खेळले ना आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई अशा प्रकारे गोपाळांसोबत देवानं त्यांना ते परम सुख दिलं जे देवांना दुर्लभ आहे महाराज जो काला देवांना दुर्लभ आहे या ठिकाणी देवानं असा तो काला त्यांना दिला कुठं दिला नेमका एके ठाई काला काय काला तुका म्हणे भाविकाला करीते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान सर्वांनी असे हात वरती घ्या विठोपार पुढं वाजेल पकवास नंतर वाजतील टाळ आणि पुन्हा वाजतील टाळ्या चला आता आवाज कोणाचा मोठा टाळ टाळ्या जोरात पकवास टाळ टाळ्या पकवास विठ्ठल जय जय विठ्ठल
गोविंदा